एमसीएच्या निवडणुकीत शरद पवार फडणवीस एक साथ. शरद पवार फडणवीस जोडीचे बळ अजिंक्य नाईक यांच्या पाठीशी. अजिंक्य नाईक यांना एमसीए अध्यक्षपदाची आणखी एक संधी. संभाजीनगर नावावर लघुशंका. घटनेला नवेच वळण. संभाजीनगर नामकरणाला निर्लज्ज विरोध करणाऱ्याची आत्महत्या. संभाजीनगर नावावर लघुशंका केल्यानं सर्वत्र व्यक्त झाला होता संताप. मुंबईत मुसलमान महापौर होण्याला मनसेचा वेगळाच तर्क. मनसेकडून चांगला मुसलमान आणि वाईट मुसलमान असा भेद करण्याचा प्रयत्न. राहुल गांधींचा बार निघाला फुसका. दावा करताना दाखवलेल्या महिलेची ओळख चुकली. बुधवारच्या पत्रकार परिषदेत राहुल यांचा दावा फसला. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस. मराठवाड्याच्या पूरस्थितीची पाहणी करायला उद्धव दौऱ्यावर. मराठवाड्यात 4 दिवसांसाठी उद्धव दौऱ्यावर. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची नौटंकी. भारी. शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या पाहणी दौऱ्यावर टीका. रामकुंडावर गोदा स्नानानंतर भाविक महिलांची गैरसोय. गिरीश महाजन यांनी पाडले वस्त्रांतरगृह. पश्चिम बंगालमध्ये एका तलावात सापडली शेकडो आधार कार्ड. बनावट ओळखपत्रांचा घुसखोरीशी संबंध असल्याचा भाजपचा आरोप. बिहारात विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा. बिहारात पहिल्या टप्प्याचं मतदान आज. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी 1314 उमेदवार रिंगणात. कर्नाटकात काँग्रेस सरकार विरोधात प्रचंड संताप. ऊस उत्पादक शेतकरी कर्नाटकात रस्त्यावर. लाडक्या बहिणींची ई-केवायसी अद्याप अपूर्णच. फक्त 80 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण. एकूण 2.5 कोटी महिला योजनेच्या लाभार्थी. आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती नको. पवार गटाचा मोठा निर्णय. अन्य कोणत्याही पक्षासोबत युतीला पवार गट तयार. खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं विस्तारीकरण. मंत्री गिरीश महाजनांनी केली रस्त्याची पाहणी. विस्तारीकरणाला स्थानिक शेतकऱ्यांसह व्यावसायिकांचा विरोध. स्टारलिंक आणि राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा सामंजस्य करार. राज्यातील दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ. चौकशी अहवालानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांची कारवाई.